केज तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील टाकळी येथे केवळ दुसऱ्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या 27 वर्षीय निष्पाप तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून बळी घेण्यात आलाय. शनिवारी रात्री केज रस्त्यावरील एका हॉटेलसमोर काही जणांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. हे पाहून टाकळी गावचा रहिवासी असलेला विलास नवनाथ घुले हा तरुण मध्यस्थी करण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी तिथे गेला. मात्र संतापलेल्या हल्लेखोरांनी विलास यांच्यावरच उलटून त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास यांचा अंबाजोगाईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टाकळी गावासह संपूर्ण केज तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. संशयित हल्लेखोरांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका संपूर्ण गावाने घेतली असून ग्रामस्थांनी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करत चक्काजाम केला. जोपर्यंत या गुन्ह्यातील संशयितांना पोलीस बेड्या ठोकत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घेतलाय. सध्या केज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयितांचा शोध सुरू केला. मात्र भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा असा बळी गेल्याने संपूर्ण केज तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पुढील अपडेटसाठी पाहत रहा 7 महाराष्ट्राची न्यूज केज.